नमस्कार, घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आता तुम्ही थंबनेलला पाहिलंच असेल, आज आपण अगदी कुरकुरीत असे फिश फ्राय बनवतोय. 2 किलोचे फिश फ्राय बनवणार आहोत. तर त्याकरता इथे पहा, मी 2 किलो फिश म्हणजेच मासे घेतलेले आहेत. हे मासे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. तर हे चिलापी प्रकारचे मासे आहेत. तुम्ही इतर कोणत्याही प्रकारचे मासे घेऊ शकता. चला, आता हे 2 किलो फिश आहेत ना, ते मी अर्धे अर्धे करून घेणार आहे. म्हणजे हाफ हाफ आपण 2 पद्धतीने हे फिश फ्राय बनवणार आहोत. तर पहा, आता या फिशवरती आपल्याला 1 चमचा काळं तिखट घालायचं आहे. त्यानंतर 1 चमचा हळद घालायची आहे आणि 1 चमचा लाल तिखट घालूया. सोबतच 1 चमचा धणे पावडरसुद्धा टाकायची आहे. आणि आता इथे आपल्याला एक महत्त्वाचा मसाला वापरायचा आहे, तो म्हणजे फिश फ्राय मसाला. किंवा तुमच्याकडे जर फिश फ्राय मसाला नसेल तर चिकन 65चा मसाला मिळतो पहा, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता. 2 चमचे आपल्याला फिश फ्राय मसाला घालायचा आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये टाकूयात थोडासा सुहाणा चिकन मटन मसाला, कोणताही वापरू शकता. आणि सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे सर्व मसाले या माशांना व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. पहा, या पद्धतीने हे मसाले आपण सर्व फिशला लावून घेऊया. हे फिश फ्राय अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात आणि छान कुरकुरीत असे तयार होतात. तुम्ही सुद्धा या पद्धतीने मस्त टेस्टी असे फिश फ्राय नक्की बनवून पहा, सर्व माशांना आपण हे व्यवस्थित असे मसाले लावून घेतलेले आहेत. मसाला लावून झाल्यानंतर एक 5 ते 10 मिनिटं हे आपल्याला असं झाकून ठेवायचे, जेणेकरून मसाले छान असे या माशांमध्ये मुरतील. पहा, सर्व माशांना आपण व्यवस्थित असं हे मसाले लावून घेतलेले आहेत. आता एक 5 मिनिटं याला असंच ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून हे व्यवस्थित असे मॅरिनेट होतील. पहा, एक 10 मिनिटानंतर आता आपण यामध्ये टाकूयात 2 ते 3 चमचे मैदा घालायचा आहे. 3 चमचे मैदा घातला. आता हे सर्व फिशला व्यवस्थित असं लावून घ्यायचं आहे. सर्व फिश व्यवस्थित असे या मैद्याने कोट करून घ्यायचे आहेत. यामुळे आपल्या फिशला छान कुरकुरीतपणा येतो. पहा, सर्व फिशला व्यवस्थित असा हा मैदा आपण लावून घेऊ. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. सोबतच तुम्ही तर आपल्या घरगुती भोजन चॅनलवर प्रथमच आला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पहा, आता आपल्याला यामध्ये 2 चमचे पांढरे तीळ घालायचे आहेत आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. तीळ घातल्यामुळे काय होतं की आपल्या या फिशला खूप छान अशी टेस्ट लागते. त्याचसोबत फिश दिसायलासुद्धा अगदी सुंदर दिसतात. त्यानंतर थोडंसं हातावरती पाणी घ्यायचं आहे आणि पाण्याचा थोडा शिंतोडा यावरती मारायचा आहे. आणि व्यवस्थित असं हे फिश आपल्याला या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत. पहा, आता आपण हे फिश तळायला घेऊयात. तर इथे पहा, कढईमध्ये मी अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये फिश सोडायचे आहेत. तर हे फिश मी डीप फ्राय करून घेत आहे. हवं तर तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तव्यामध्ये थोड्याशा तेलामध्ये सुद्धा तळून घेऊ शकता. पहा, आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम आहे ना, ती मध्यम ठेवायची आहे आणि मध्यम फ्लेमवरती हे फिश छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत. एक 2 ते 3 मिनिटानंतर पहा, हे फिश आपण पलटवून घेऊया. याची खालची बाजू आहे ना, ती व्यवस्थित अशी फ्राय झालेली आहे. दुसरी बाजूसुद्धा आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे. तर हे फिश तळण्याकरता आपल्याला जास्त वेळही लागत नाही. फिश पटकन असे आतमध्येपर्यंत शिजले जातात. आता हे सर्व फिश आपण पलटवून घेऊन दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात. मध्यम गॅसवरतीच तळायचे, जेणेकरून याला छान असा कुरकुरीतपणा येतो. सोबतच फिश आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असे शिजले जातात. पहा, इथे आपले फिश छान असे फ्राय झालेले दिसतात. लगेचच आता आपण याला तेलामधून निथळून काढून घेऊयात. व्यवस्थित असं झारामध्ये यामधील तेल निथळून घ्यायचं आहे. पहा, फिश आपले अजिबातच जास्त तेलकट वगैरे होत नाहीत. पहा, मस्त छान असं याला कुरकुरीतपणा आलेला आहे. पहा, सर्व फिश मी या पद्धतीने तळून घेतलेले आहेत. बघू शकता, हे फिश दिसायलासुद्धा खूप मस्त दिसतात आणि याला तीळ लावला आहे ना, त्यामुळे सुद्धा याची चव मस्त लागते. चला, आता आपण दुसऱ्या पद्धतीने फिश फ्राय करून घेऊया. तर इथे फिश घेतलेले आहेत. यावरती आपल्याला 1 चमचा लाल तिखट घालायचं आहे. सोबतच 1 चमचा काळं तिखट म्हणजेच आपला घरगुती मसाला घालायचा आहे. त्यानंतर 1 चमचा धणा पावडर घालायची आहे आणि जो मी तुम्हाला मगाशी मसाला सांगितला ना, तो फिश फ्राय मसाला टाकायचा आहे. किंवा मग चिकन 65 मसाला येतो ना, तो सुद्धा तुम्ही वापरू शकता.
पहा 2 चमचे फिश फ्राय मसाला घातला, त्यानंतर चिकन मटन मसाला टाकायचा आहे। आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे सर्व मसाले या फिशला अगदी व्यवस्थित असे चोळून घ्यायचे आहेत, व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत। पहा छान अगदी व्यवस्थित असं सर्व फिशला आपण हे मसाले लावून घेऊयात। या दोन्हीपैकी तुम्ही कोणत्याही पद्धतीने फिश बनवले ना तरीसुद्धा फिश खूप छान असे तयार होतात। आणि फक्त हा चिलापी माशाचेच नाही तर तुम्ही इतर कोणत्याही प्रकारचा मासा घेऊन या पद्धतीने फिश फ्राय बनवू शकता। पहा सर्व फिशला आपण मसाला लावून घेतलेला आहे। यानंतर इथे आपल्याला लिंबू घ्यायचा आहे आणि यावरती थोडंसं लिंबाचा रस घालायचा आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे 2 चमचे ज्वारीचे पीठ। तुमच्याकडे जर ज्वारीचे पीठ नसेल तर तुम्ही या ठिकाणी तांदळाचे पीठ किंवा कॉर्नफ्लोअर सुद्धा वापरू शकता। त्यानंतर 2 चमचे बारीक रवा टाकायचा आहे। यामुळे सुद्धा आपल्या या फिशला खूप छान असा कुरकुरीतपणा येतो। याचं जे कोटिंग आहे ते छान असं कुरकुरीत होतं आणि लिंबाचा रस वापरल्यामुळे या फिशची चव आणखीनच वाढते। पहा सर्व फिश आपण व्यवस्थित असे यामध्ये कोट करून घेऊयात। व्यवस्थित असं हे फिशला लावून झालं की हे 5 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। आणि आता लगेच आपण हे फिश 5 मिनिटानंतर फ्राय करायला घेऊया। पहा आता याच तेलामध्ये आपण हे फिश फ्राय करून घेऊयात। इथे सुद्धा आपलं तेल व्यवस्थित गरम झालं ना त्यानंतर गॅसची फ्लेम मध्यम करायची, ज्यामुळे हे फिश आतमध्येपर्यंत अगदी व्यवस्थित असं शिजले जातील। आता सर्व फिश आपण या तेलामध्ये सोडून घेऊयात आणि मध्यम गॅसवरती छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेऊयात। थंडीमध्ये तर हे फिश खाण्याची मजा काही वेगळीच आहे। आता थंडी तर चालू झालेलीच आहे। तुम्ही सुद्धा जर फिश खात असाल तर थंडीमध्ये असे गरमागरम फिश फ्राय एकदा नक्कीच खाऊन बघा। चला आता आपण हे फिश छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। सर्व फिश आपण तेलामधून काढून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता फिश किती छान अगदी कुरकुरीत असे तयार झालेले आहेत। व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल तर फिश दिसायला सुद्धा इतके सुंदर दिसतात, त्यापेक्षा चवीला तर अगदीच अप्रतिम असे झालेले आहेत। तुम्ही सुद्धा या पद्धतीने फिश फ्राय एकदा नक्कीच बनवून पहा। मला खात्री आहे तुम्हाला हे फिश फ्राय खूप जास्त आवडले असेल तर एक लाईक नक्कीच करा। सोबतच तुम्हाला आपली आजची ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। रेसिपीबद्दल काही सजेशन असतील तर ते सुद्धा मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। पहा दोन्ही फिश फ्राय आपले अगदी मस्त असे झालेले आहेत। तुम्हाला या दोन्हीपैकी कोणते फिश फ्राय जास्त आवडले ते सुद्धा कमेंटमध्ये नक्कीच कळवा। चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक अशा रेसिपीमध्ये। तोपर्यंत खात रहा, मस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा। भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये आणि जाता जाता आपल्या अस्सल मराठमोळ्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। चला मग बाय बाय।